नमस्कार मंडळी, देशावर एखादं संकट येतं अशा वेळी देशाच्या प्रमुख नेत्याने देशाच्या जनतेला उद्देशून काही आवाहन करणं किंवा त्यांच्याकडे मदतीची मागणी करणं हे काही अयोग्य नाही आहे आणि हे काही पहिल्यांदाच होत नाही आहे। 1965मध्ये आपले देशाचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री या देशात अन्नटंचाई निर्माण झाल्यामुळे देशातील जनतेला आठवड्यातून एकदा एक वेळ जेवण करण्याचे आव्हान दिले होते। कारण त्यावेळेला संकटच असे होते, अन्नटंचाई होती, इंडिया पाकिस्तान युद्धाचं त्यावेळेला नांदी होती आणि अशा वेळेला त्यांनी देशाच्या जनतेला हे आव्हान केलं होतं आणि देशाच्या जनतेने उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद देखील दिला होता। आता परवाच 10 मेला मोदींनी देखील देशाच्या जनतेला खूप आव्हानं केलेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप अशा मागण्या केल्यात की सोनं खरेदी करू नका, तेल कमी वापरा, बाहेरच्या देशात फिरायला जाऊ नका, म्हणजे जिथे जिथे तुमचं परकीय चलन खर्च होईल अशा कोणत्याही गोष्टी तात्पुरत्या टाळा। हे आव्हान केलं ते योग्य आहे का? तर अगदी योग्य आहे, बरोबर आहे आणि आपण त्याला प्रतिसाद देखील द्यायला हवा। पण मंडळी, हे आव्हान त्यांनी खूप उशिरा केलं असं नाही वाटत का? कारण ही परिस्थिती देशावर आपल्याला फेब्रुवारी महिन्यातच आली होती। इंधनाचं संकट त्यावेळी देखील होतं, रुपयाची व्हॅल्यू घसरत होती, डॉलर वाढत होता। मग अशा वेळेला देशातील सगळेच नेते मोदींसकट सांगत होते की देशात कोणत्याही इंधनाची कमतरता नाही आहे, देश चांगल्या स्थितीत आहे असं सांगत होते। त्यावेळेला देशाच्या 5 राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या होत्या। मग ह्या निवडणुका लढवण्यासाठी या गोष्टी जनतेपासून लपवण्यात आल्या का? आव्हान करणं हे देशाच्या नेत्याचं परम कर्तव्य आहे आणि आपलं सुद्धा कर्तव्य आहे की त्याला त्यात साथ देणं। पण काही छुपे अजेंडे घेऊन जर या गोष्टी राबवल्या जात असतील तर त्या कितपत योग्य आहेत, बरोबर की नाही? आधी देशाला सांगायचं देश सुस्थितीत आहे, कारण समोर निवडणुका ठेवायच्या आणि नंतर त्या निवडणुका झाल्यानंतर देशाला आवाहन करायचं आणि लोकांना सांगायचं ह्यालाच देशप्रेम म्हणतात। असं का बरं? काही गोष्टी योग्य वेळेत करत जा, योग्य वेळी जनतेला विश्वासात घ्या असं मला वाटतं। बाकी आम्ही तर देशाच्या सेवेत तत्पर आहोतच,